आता या मे महिन्याले पावसाळा म्हणू की उन्हाळा काहीच समजी राहिलं नाही भाऊ. केव्हा ऊन पडतं येतं केव्हा पाऊस. आता मयूर रील तुमच्या फीडमध्ये गेली असेल तर फॉलो बी करी घ्या भाऊ. भुसावळले आल्यावर घरात बसल्या बसल्या मला गैरबोर होईल तर म्हटलं चला आज स्नूकर खेळायला जाऊ. तेवढ्यात बाबा म्हणे जाय म्हणे या गोळ्या संपी गेल्या त्या घे. मग काय बाबाचीच गाडी घेसन आपण गेल्या बाबाच्या गोळ्या घ्यायला. आता मेडिकल आपल्या घरात येतं एकाच मिनिटात भाऊ गोळ्या घेसन आपण रिटर्न गेले घरी. बा म्हणत एक नंबर रे गैरा हुशार आहे म्हणे तू. मी स्नूकर खेळायला चाललाच होता तर लोक मला आठवण आलं की अरे आपल्या फोनमध्ये चार्जिंगच नाही आहे. त्याचा जुगाड थांबलेले मी गेला माझ्या रूम मध्ये. मग माझ्या रूम मधून पॉवर बँक घेसन गेट लाईसन आणि आपली गाडी काढीसन आपण गेले डायरेक्ट स्नूकर टेबल कडे. आता जे भुसावळचे बाहेरचे लोक मग व्लॉग पाहत असतील ते म्हणत असतील आज तोंडाला एवढं काबरं बांधिसन फिरतो. अरे भाऊ एकदा या आमच्या भुसावळमध्ये तेव्हा समजेन तुम्हाला भुसावळचं ऊन कितलं राहतं. मग काय फायनली आपण स्नूकर टेबल जो पोशी गेलो होतो अडी इसन आपल्याला हा भाऊ भेटला. भाऊ म्हणे ते रील एकदम भारी राहता भाऊ म्हणे असेच मिनी ब्लॉग बनवत जाय म्हणे तू. मग काय भाऊ ना आपली तारीफच केली टाकेल होती. मग भाऊले म्हटलं चला भाऊ मग आपणच खी घेऊ म्हटलं. एक आमची फ्रेम चालूच झाली होती तर लक्ष हा मागून भाऊ इसन म्हणतो भाऊ म्हणे माझा नंबर होता यार म्हणे मला घेऊ दे. म्हटलं चाल भाऊ तूच घे म्हटलं. आता या भाऊ बरोबर त्यांची फ्रेम संपत नाही तर लोक म्हटलं चला कूलरची हवा खाई घेऊ. तर लोक तर हा भाऊ तर कूलरच सोडत नव्हता ना रे भाऊ. सोप्यावर डायरेक्ट आवरी सन बसेल होता. मग मी ऐकलं की म्हणे आणि स्विमिंग पूल बी चाला ना म्हटलं डुबकी लायला चालले जाऊ आता स्विमिंग पूल मध्ये. मग माझ्या लक्षात आलं बेटा दुपारच्या वाजता येतील आणि उन्हाचा फटका बशी गेला ना डायरेक्ट लेण्याचे देणे जातील. मग आपला ब्लॉग कसा वाटला गाईस कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढच्या ब्लॉगसाठी फॉलो करून घ्या. बाय बाय.